कांद्याला बाजार नाही, शेतकरी नाराज आहे बोलले जातात. नाही म्हणा पण प्रमाणात भाऊ असं एवढं लई प्रमाणात नाही असं. प्राजक्त तनपुरेनं का माघार घेतली असेल? त्याचं त्यांचं ते वैयक्तिक प्रश्न राहिला. म्हणजे आता जरी माघार घेतली असती तर पुढे लढतीलच ना ते, पुढे लढणारच का भाजपमध्ये जातील? नाही, शक्यता भाजपमध्ये जातीलच नाही, कारण ते याच्यावरून माघार घेतली त्याच्यावरून लगेच कळतं ते भाजपमध्ये जाणार नाही असं. आता सगळेच भाजपमध्ये जात आहेत. विरोधी पक्ष जर राहिला नाही तर सत्ताधाऱ्यांवर अंकुश कोण ठेवणार? पण विरोधी पक्ष ते नाही तर दुसरी तयार होतील ना. कोण तयार होईल? दुसरे कोणी तयारच होईल त्यांच्या विरुद्ध. गोविंद मोकाटे विरोधक म्हणून काम करतील का चांगलं? हा, करतील ना काम चांगलं काम करतील. त्यांना काय शरद पवारांनी ताकद जर दिली तर गोविंद मोकाटे टप देतील का? हा, देतील टप देतील, परंतु शेवटी ते आता करडिले साहेबाचं काम आहे ना पहिलं, त्याच्यामुळे मग ते कमी होतील ना असं. पण इथून मागे तर लंकेंना चांगली साथ दिली होती राहुरींनी. लंकेंनी दिली होती, पण आता इकडं त्यांना राऊरीला एवढं त्यांची म्हणजे माहिती नव्हती ना असं. आता ते निवडून आल्यापासून कधी इकडं येतच नाही ना लंके.